नमस्कार, मी तृप्ती फॅशन डिझायनरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे पाहणार आहात. तुम्ही माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्याला हे एक ब्लाऊज घ्यायचं आहे. ते ब्लाऊज फारच चुरगळलेला असेल तर त्याला आपण प्रेस करून घ्यायचं आहे. एक मेजरमेंट टेप आणि आपल्याला अशी ब्लाऊजची मापे टाकून घ्यायची आहेत, नावे टाकून घ्यायची आहे. तर बघा काय काय लागते आहे ते मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला उंची, छाती, कमर, बाही लांबी, दंडघेर, पुढचा गळा, मागचा गळा, शोल्डर आणि मुंडा इत्यादी मापे आपल्याला लागणार आहेत. तर बघा, चला आपण सुरुवात करूया. साईडला ठेवून देते हे. तर बघा, हा ब्लाऊज आपल्याला सगळ्यात आधी पाठीमागे साईड ठेवून घ्यायचा आहे. ॲडजस्ट करून घ्यायचं आहे थोडंसं. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागील उंची मोजून घ्यायची आहे. तर शोल्डरपाशी टेप ठेवून द्यायचा आहे आपल्याला पूर्ण खाली. थोडासा माझा कॅमेरा सेट नसल्यामुळे ते तुम्हाला दिसणार नाही. तर त्याची 14 इंच अशी उंची आलेली आहे. हे बघा ना, आपल्याला इथं अर्धा इंच आपल्याला आता शोल्डरसाठी लागणार आहे. तशा मिळून आपल्याला 14.5 इंच असं घ्यायचं आहे. आता लिहून घेऊयात. हे बघा, उंचीमध्ये 14 इंच प्लस अर्धा इंच आपल्याला ॲड करायचं आहे. तर पूर्ण उंची झाली ब्लाऊजची आपली 14.5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला लगेच पाठीमागील गळा हा मोजून घ्यायचा आहे. पाठीमागील गळ्या मोजून घेऊयात. हे बघा, पर्यंत ठेवून गळा आपला गळ्याचा राऊंड शेप जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला हा टेप असा फोल्ड करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. तर बघा, याचा फोल्ड करून घेतल्यावर आपल्याला 8 इंच इथं हा पाठीमागील गळा आले आहे आणि शोल्डरमध्ये अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचा आहे. तर मागचा गळा हा 8 इंच प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच असे मिळून 8.5 इंच आपल्याला इथं लिहून घ्यायचं आहे. हे बघा, 8.5 इंच लिहून घेतलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा ब्लाऊज असा सरळ करून घ्यायचा आहे. हे बघा, व्यवस्थित प्रकारे आपण असं सेट करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला समोरील गळा हा आधी मोजून घ्यायचा. सेम त्याच पद्धतीने आपण पाठीमागील गळ्यासाठी जसं फोल्ड केलं होतं त्याच पद्धतीने इथं पण आपल्याला असं सरळ लाईनमध्ये आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. तर हा 5.5 इंच हा भरलेला आहे. हे बघा, 5.5 इंच आणि शोल्डरमध्ये आपल्याला अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन टाकून घ्यायचं आहे. म्हणून पुढचा गळा 5.5 इंच प्लस अर्धा इंच असं आपल्याला शोल्डरमध्ये अर्धा इंच लागत असतो. त्यामुळं 5.5 इंच प्लस अर्धा इंच असं आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे. हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला छातीची घडी मोजून घ्यायची आहे. हे बघा, इथं काकेमध्ये जिथे शिलाई आहे तिथून ठेवून आपल्याला हुक लोकपट्टीपर्यंत मोजून घ्यायची आहे. तर 9 इंच भरलेली आहे. त्याच्यामुळे छातीचा हा चौथा भाग असतो. एक साईड आपल्याला 9 इंच भरली आहे. त्याच्यामुळं छातीचा चौथा भाग आपला 9 इंच झाला आहे. तर आपली ही छाती 9 चौक 36 अशी 36 इंचाची छाती आहे. हे बघा, 36 इंचाची छाती आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे बघा, इथून ब्लाऊज आपण एकदम व्यवस्थित करून घेऊयात. हे मोजून घेऊयात. आपलं 18 इंच भरलेले आहे. 18 दोन्ही 36 असे आपले छातीचं चौथा भाग काढला आहे. त्याच्यानंतर आपल्याला कमर घ्यायची आहे. कमर बघा, खालच्या साईडला 7 इंच आपली ही कमर झालेली आहे. कमरेचा चौथा भाग हा 7 इंच भरला आहे. त्याच्यामुळं 7 चौक 28 आपली ही 28 इंचाची कमर आहे. इथं आपण 28 इंच टाकून घेऊयात. कमर ही 28 इंचाची आहे. प्रत्येक ह्याच्यात आपल्याला शिलाई मार्जिन नंतर कटिंग करताच्या वेळेस ड्राफ्टिंग करण्याच्या वेळेस आपल्याला ॲड करायचे असते.
2-2 इंच किंवा 1.5-1.5 इंच आपल्या आपल्या मर्जीनुसार. हे बघा आता बाही लांबी ही आपली 5 इंचाची आली आहे. हे बघा शोल्डर पाशी आपल्याला समोरील आपल्याला शिलाई मार्जिन मिळून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर बाही लांबी 5 इंच प्लस अर्धा इंच आपल्याला अशी 5.5 इंचाची बाही टाकून घ्यायची आहे. 5.5 इंच. हे बघा त्याच्यानंतर दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला. दंडघेर आहे बघा अशा पद्धतीनं टेप ठेवून घ्यायचा आहे. एक साईडकडील आपल्याला दंडघेर हा 5.5 इंच आला आहे पूर्ण आणि दोन्ही साईडकडे मिळून हा 11 इंच दंडघेर होतो आपला पूर्ण साईडकडून गोल. तर आपल्याला 5.5 इंचाचा दंडघेर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर हा मोजून घ्यायचा आहे. तयार शोल्डर पट्टी आपल्याला एकदा मोजून घ्यायची आहे. हे बघा पूर्ण शोल्डर हा आपला 11 इंचाचा आला आहे. तर आपण आता 5.5 इंच शोल्डर टाकून घ्यायचा आहे. तर हे बघा तयार शोल्डर पट्टी ही आपली 2.5 इंच आलेली आहे. शोल्डर पट्टी आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकता. 2.5 इंच ही आपली शोल्डर पट्टी आली आहे. त्याच्यात आपल्याला बाही जॉईन करण्यासाठी अर्धा इंच अशी आपल्याला 3 इंचची शोल्डर पट्टी टाकून घ्यायची आहे. 2.5 इंच प्लस अर्धा इंच अशी आपल्याला 3 इंचाची शोल्डर पट्टी टाकून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपला हा मुंडा राहिला आहे मोजण्याचा. तर मुंडा मोजून घेऊयात. मुंडा हा आपला शोल्डरपासून गोलाकार बाहीचा पूर्ण गोलाकार आहे फिटिंगची लाईन तिथपर्यंत मुंडा मोजून घ्यायचा आहे. आपला हा 8 इंच आलेला आहे. पूर्ण राऊंड हा आपला 16 इंचाचा आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला 8 इंच टाकून घ्यायचं आहे. तर बघा आज हे पूर्ण माप तुम्हाला टाकून दाखवले आहे. तर हे ब्लाऊज आपले 36 इंचाची भरलेले आहे. त्याच्यामुळे हे वरी 36 इंच टाकून घेते. तर बघा आज मी तुम्हाला 36 साईजचे पूर्ण ब्लाऊज पीसवरून मापे काढून दाखवलेली आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. याच्यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हे देखील सांगा.